तुमचं स्वागत आहे मंडारेली हेच किचनमध्ये। तर आज स्वयंपाकाला उशीर झाला होता, तर विचार करत बसले काय करायचं। तर घरात अंडी होते, तर मग म्हणलं आज अंडा भुर्जी बनवूया। पहिला तर मग आधीच आपल्याला उशीर झालेला आहे, तर आता वेळ न घालवता आपण झटपट आपली रेसिपी करूया। त्याच्यात मी तेल घालून घेते, 3 चमचे तेल घातले, 4 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, कांदे घालून घेते। कांदा असा छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। तर बघू शकता आता आपल्या कांद्याचा हलका रंग असा गुलाबी झाला हलकासा। आता याच्यात आपण टोमॅटो काढून घेणार आहे। मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, टोमॅटो घालून आणखी असं छान फ्राय करून घेऊया, टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत। तर आता बघू शकता आपला टोमॅटो छान सॉफ्ट झाला आणि कांदा पण छान फ्राय झाला। तर आता आपण मसाले घालून घेऊया। तर इथं मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा घरचा मसाला घेतलेला आहे, ते पण छान फ्राय करून घेऊया। तर मीठ स्वादानुसार घेऊ शकता, मीठ जेवढं मला लागेल तेवढं मीठ घेतलेलं आहे। बघू शकता सगळे मसाले घातल्यानंतर छान असा रंग आलेला आहे। तर आता आपण त्याच्यात फेटून घेतलेले अंडे घालूया। मी तर अंडे फेटून घेतलेले आहे। तर मी फेटून घेतलेले अंडे घातलेले आहे, ते पण आपण असं मिक्स करून घेऊया। ते सगळं घट्ट होईपर्यंत आपण छान असं मिक्स करूया। तर छान अशी मस्त तयार झालेली आहे भुर्जी आणि कॅमेरामॅनच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे। कधी होईल आणि त्याची भूक आणखीनच वाढलेली आहे, पण मला खाता येणार नाही, माझा उपास असल्यामुळे मला खाता येत नाही। तर मग असा वास सुटलेला आहे भुर्जी। तर आता पण तयार झालेली आहे, पण छान अशी मॅश करून घेऊया, छान लागते। आता पण खाण्यासारखी झाली, पण मॅश केलेलं आणखीन छान लागते, त्याच्यामुळे मॅश करून घेऊया। बघू शकता भुर्जी मॅश केल्यानंतर मग छान अशी मस्त दिसते आणि मग अगदी हॉटेलसारखी भुर्जी तयार झालेली आहे। करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।